दिवसाची सर्वात मोठी बातमी मुंबई विमानतळावरची हवाई वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। मुंबईमध्ये उतरणारे अनेक विमान दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत। मुंबई विमानतळावरची हवाई वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस आता बरसतोय, तर अवकाळी पावसाने मुंबईमध्ये थैमान आता घातलेलं आहे। अनेक ठिकाणी संपूर्ण धुकं पसरलेलं आहे, अंधुक दिसतंय आणि आता हवामानात अचानक बदल झाला असल्याने याचा परिणाम हवाई वाहतुकीवर देखील झालेला आहे। सुरुवातीला आपण बघितलं मेट्रो सेवा ठप्प झाली, विस्कळीत झाली आणि आता हवाई वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। अनेक विमानं जी आहेत ती दुसरीकडे आता वळवण्यात आलेली आहेत। मुंबई विमानतळावरती आता हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे। मुंबईमध्ये उतरणारी अनेक विमानं दुसरीकडे वळवण्यात आलेली आहेत। तर आपण दृश्य बघतोय, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। तर आता पुढील 3 तासांमध्ये जोरदार वारे वाहण्याचा, वादळ मुंबईमध्ये येण्याचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे आता अनेक विमानं देखील दुसरीकडे वळवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये उतरणारी विमानं दुसरीकडे वळवण्यात आलेली आहेत, त्यामुळे आता याचा मोठा परिणाम विमान वाहतुकीवर झाला असल्याचं आपण बघतोय, हवाई वाहतुकीवर झालेला आहे। मुंबई विमानतळावरची हवाई वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आपण पाहिलेलं होतं मेट्रो सेवा ठप्प झाली आणि आता याचा परिणाम विमान सेवेवर देखील झाला असल्याचं आपण बघतोय। अचानक मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यानंतर मुंबईमधील विमान वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। खरं तर अचानक हवामानात बदल झाला असल्यानं यावेळेस उड्डाण करणं हे योग्य नव्हतं, कारण की मुंबईमध्ये जोरदार वादळी वारे वाहत आहे। मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। लोअर परेल या भागामध्ये देखील जोरदार पाऊस पडलेला आहे। मुंबईमधील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह मुंबईमध्ये तुफान पाऊस होतोय। मुंबईकरांची चांगली तारांबळ उडाली आहे। लोअर परळ असेल, दादर असेल या भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय, ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह